नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपली सुविधा या तुमच्या हक्काच्या मराठी चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे। तर 12 जुलै 2024 रोजी नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर या जी आरनुसार जी तुम्हाला कागदपत्रांची आवश्यकता किंवा अडचण भासत होती ती दूर होईल व कुटुंबाची नेमकी व्याख्या काय हेही या जी आरमध्ये सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या जी आरमध्ये शासनाने कोणता निर्णय घेतला आहे ते पाहूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। तर त्या बाबी कोणत्या हे खाली दिलेले आहेत। सर्वप्रथम देण्यात आलेले आहे कुटुंबाची व्याख्या। तर सरकारनुसार कुटुंबाची व्याख्या काय? कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली। म्हणजेच मित्रांनो, एका कुटुंबामध्ये फक्त एक पत्नी एक पती व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली एवढ्या कुटुंबाला मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता यानुसार एकाच कुटुंबात सासू सून नणंद अशा तिघींनाही अलग अलग अप्लाय करता येणार आहे। म्हणजेच आता राशन कार्डवर ज्यांचे कुटुंब एकत्र होते त्यांना दिलासा मिळालेला आहे। जर एकाच राशन कार्डवर 2 सुनांचे नावे असतील तर त्या दोघींनाही आता अप्लाय करता येणार आहे। आता पुढील बाब ही नवविवाहित महिलांसाठी। नवविवाहित महिलेचे नाव लगेच राशन कार्डावर लावणे हे शक्य होत नाही। त्यामुळे तेव्हा कसे करावे? तर ज्या महिलांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। आता पुढील बाब ही परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या महिलेसाठी। तर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर तिने विवाह केला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल। यानंतरील बाब, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल। त्यानंतर पुढील महत्त्वाची बाब, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजेच पहिले नारी शक्ती दूत या ॲपवर लाईव्ह फोटो काढून तो अपलोड करावा लागत होता। आता त्याच जागी महिलेच्या फोटोचा फोटो ग्राह्य धरण्यात येईल। पुढील बाब, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। म्हणजेच यांकडे तुम्ही अर्ज भरू शकता आणि हा अर्ज भरून देणाऱ्यास प्रत्येक यशस्वी नोंदणीमागे प्रोत्साहन भत्ता म्हणून 50 रुपये देण्यात येणार आहेत। आता पुढे ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरतील त्यांच्या याद्या लागणार आहेत। तर त्यासाठी महत्त्वाची बाब पुढे दिलेली आहे। तर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। म्हणजेच ज्या महिलांचे अर्ज स्वीकार करण्यात आलेले आहेत त्यांची यादी ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जाहीर करण्यात येणार आहे व तसेच सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास ग्रामस्तरीय समितीमार्फत त्याचे निराकरण करण्यात येणार आहे। आणि तसेच जर एखाद्या महिलेचे नाव डबल आले असेल तर तेही दुरुस्त करून टाळण्याचे काम करण्यात येणार आहे। व शेवटचं म्हणजे जसे ग्रामपंचायत लेवलवर याद्या जाहीर करण्यात येणार आहेत तसेच तालुका स्तरावर देखील यादी जाहीर करण्यात यावी। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।